यस सानवी, प्लीज टर्न ऑन योर कैमरा। एक बार कैमरा टर्न ऑन करने की कोशिश कर सकते हो। उत्कर्ष, टर्न ऑन योर कैमरा। Yeah. Yes. Let me share my screen to you. तो फिर आप क्या कर लो, ये कर लो, देख के ले लो। यस, दिख रहा है आपको अब? मेरी स्क्रीन विजिबल है आपको? इज इट विजिबल टू यू ऑल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तो फिर मैं आपको अभी डेफिनेशन लिख के देती हूँ, वो वाली डेफिनेशन लिख के लेनी है। ओके, या जस्ट स्टार्ट राइटिंग। नोटबुक पेन लेके बैठना है हमेशा। मैथ्स इज दैट पार्ट, मैथ्स इज दैट पार्ट which is discovery as well as Ma'am, math is that part. maths is that part which is discovery। मैंने लिखा है उत्कर्ष, you can also read it and write it down, as well as an invention। Yes, are you done with writing? आपका राइटिंग हो चुका है तो मुझे बताओ। यस, थम्स अप करो जिसका जिसका राइटिंग हो चुका है, मुझे पता चलेगा। थम्स अप के ऑप्शन पर क्लिक करो। यस, सैंडविच शोइंग अ थम्स अप। ओके, व्हाट अबाउट शिवतेश? शिवतेश, आपके बारे में क्या? आपने तो कैमरा भी नहीं ऑन करा, जल्दी से कैमरा ऑन कर लो। शिवतेश, लिख क्यों हुआ आपका? सो गया मैम। यस, ओके। यस उत्कर्ष, आपको कुछ पूछना है? नहीं ओके, आपने रेज हैंड किया है इसलिए। मैम, कुछ नहीं। ओके ओके, इट्स ओके। सो चलो आगे जाएंगे। सो शिवतेश एंड सानवी, मुझे आपको कुछ क्वेश्चंस पूछना है। आप दोनों का मुझे जरा बोर्ड बताओ, कौन से मीडियम से हो आप? इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियम, सेमी मीडियम? इंग्लिश मीडियम। ओके, शिवतेज इज फ्रॉम इंग्लिश मीडियम। सानवी, सानवी आपका माइक ऑफ है, आप क्या करो, माइक अनम्यूट करो एंड देन मुझे आपकी आवाज आएगी। जस्ट अनम्यूट योरसेल्फ। एक बार अनम्यूट करो, नहीं हो रहा है तो नीचे चैट बॉक्स है, उसमें आप टाइप कर सकते हो। अनम्यूट हो रहा है? Okay, I think she's facing something problem. Some problems are there. That's why.
Now, yeah. So for Kshitij and Sanvi, आप दोनों के लिए भी सेम यही है, रिक्वेस्ट है कि जब भी आपको जो भी पार्ट आपको डिफिकल्ट लग रहा है कि वेन एवर आई एम यूजिंग द इंग्लिश टर्म, दैट टाइम आपको क्या करना है, जब भी आपको लग रहा है कि मैम इंग्लिश बहुत हार्ड जा रही है, आप हिंदी में समझाओ, दैट टाइम मैं आपको हिंदी में भी समझाऊंगी। ओके? आपको Yes, जिस miss. टाइप का एक्सप्लेनेशन मुझे चाहिए आप मुझे बताओ कि मैम मुझे हिंदी में चाहिए, मैं हिंदी में एक्सप्लेन करूंगी। एक्चुअली माय वीडियो इज ऑफ, व्हाई आई डोंट नो, वेट, या बोलते वक्त ध्यान नहीं ना जाता वीडियो पर, इसलिए आप मुझे वो वाला बताओ कि आपको किस पार्ट में आपको एक्सप्लेनेशन चाहिए। एक तो हिंदी में चाहिए तो आई एम देयर टू गिव यू द हिंदी एक्सप्लेनेशन, इंग्लिश में चाहिए तो आई एम देयर फॉर यू टू गिव द इंग्लिश एक्सप्लेनेशन एज वेल। ओके? तो फिर मुझे बताओ आप, या यस शांति, आप इंग्लिश मीडियम से हो? यस? ओके, इफ यू आर यस देन आई विल टेक इट एज यस। आप थम्स अप कर लो, आप इंग्लिश मीडियम से हो, राइट? यस। ओके, शी इज ऑल्सो फ्रॉम इंग्लिश मीडियम। ओके, सब लोग इंग्लिश मीडियम से है तो फिर हम इंग्लिश लैंग्वेज यूज कर सकते हैं, राइट, इन बिटवीन समथिंग। जब भी आपको कुछ भी डिफिकल्टी फेस करोगे तब आप थम्स अप या करके या फिर क्वेश्चंस पूछ सकते हो मुझे, राइट? सो चलो, लेट्स स्टार्ट विद इट। बट बिफोर स्टार्टिंग विद इट कुछ बेसिक से चीजें करेंगे आप, कि हमारा जो फर्स्ट चैप्टर है ना, जो नंबर सिस्टम का है, जो नंबर सिस्टम का हमारा जो फर्स्ट टॉपिक है ना, वो हमने ऑलरेडी कवर करा है। ओके? सो आप लोगों को क्या करना है, यस, आप लोगों को क्या करना है, ऑफिस का जो नंबर है, जो मैंने पहले भी शेयर किया है ना, ऑफिस का नंबर, वो ऑफिस के नंबर पर आपको एक बार कॉल करके सारे यूट्यूब के लिंक मांग के लेने। तो फिर आपको पूरे सीरीज में सारे इस पूरे नंबर सिस्टम के क्या मिल जाएंगे, वीडियोस मिल जाएंगे हमारे लेक्चर्स के। ओके? और अगर फिर भी वीडियोस देख के नहीं पता चला तो फिर आप मुझे फिर से नेक्स्ट लेक्चर में बता सकते हो, देन वी विल स्टार्ट विद दैट एक्सप्लेनेशन आल्सो। ओके? तो फिर नंबर सिस्टम हो चुका है, फिर भी एक बार हम छोटा सा रिवीजन करेंगे, दैट व्हाट वी आर हैविंग इन द वीडियो इन द नंबर सिस्टम। नंबर सिस्टम में क्या होता है, एक सिस्टम होती है जो सिंपली नंबर से बनी हुई होती है। एक ऐसा सिस्टम जो किससे बना है, टोटली नंबर से। ओके? सिर्फ नंबर से ही सिस्टम बना हुआ होता है, कुछ और चीजों से नंबर सिस्टम नहीं बना होगा, सिर्फ नंबर ही होंगे उस सिस्टम में। तो फिर आपके अकॉर्डिंग कौन कौन से नंबर है? क्षितिज, आप मुझे आप नंबर की कुछ एग्जाम्पल बता दो, कोई भी एग्जाम्पल दे दो मुझे नंबर का। सानवी, तब तक आप अपने आप को अनम्यूट कर लो। पापा क्षितिज, एक नंबर बता दो। वन वन यस, 1 इज अ नंबर। ये 1 कैसा नंबर है क्षितिज? एक सिंगल डिजिट नंबर है, राइट? तो फिर एक 2 डिजिट नंबर बता दो क्षितिज मुझे आप, 2 डिजिट। 26 यस, इट इज 26। सानवी, आपका माइक अनम्यूट हो रहा है? नहीं हो रहा? नॉट ओके, ओके, इट्स ओके, कुछ नहीं। आपको आपका चैट बॉक्स अगर यूज करने को आ रहा है तो फिर आप चैट बॉक्स भी यूज कर सकते हो। ओके, क्षितिज, आपको हिंदी समझ में नहीं आती?
एक्चुअली आपका माइक नहीं, टर्न ऑन नहीं। था ना? नहीं आती? मराठी आती है? हाँ, आती है? ओके. हाँ तुम्हाला ना. माहिती आहे, मला पण मराठी येते. मला देखील मराठी येते. गरम गरम भात आहे, जेवून जा. So do you know मला मराठी येत असून मी मराठी का नाही यूज केली? मला जर मराठी येते तर मी मराठी यूज का नाही केली शिवतेश? माहितीये तुम्हाला? नाही. नाही का? कारण जर आपल्याला मराठी येते तर मराठी आपली कोणती भाषा आहे शिवतेश? आपली मदर टंग आहे, राईट? मराठी इज मदर टंग, राईट? आणि जी आपली मदर टंग असते, जी आपली मातृभाषा असते ना, ती सगळ्यांना येते. आणि आता तुम्ही इंग्लिश मिडियमला आहात, राईट? मग तुम्हाला इंग्लिश आणि तुमची हिंदी सुधारावी लागेल, राईट? आणि तुम्ही सेपरेट इंग्लिश आणि हिंदीचे कुठे व्हिडिओज बघताय का मला सांगा? इंग्लिश आणि हिंदीचे व्हिडिओज बघताय का तुम्ही लोक? नाही. इंग्लिश आणि हिंदीचे नाही ना? मग तुमचं कसं असतं, नाही. या क्लासेस मधून तुमची इंग्लिश आणि हिंदी अदर दॅन मराठी लँग्वेज कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो? म्हणजे तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम जरी क्लिअर झालात ना बाळांनो, तर तुमचा जो इंटरव्ह्यूचा सेगमेंट असतो ना, तो इंग्लिशमध्ये होतो. कारण तुम्ही कुठल्या शाळेला जाता? इंग्लिश मीडियमला, राईट? जर तुम्ही इंग्लिश मीडियमला जाता तर तुमचे क्वेश्चन्स जे असतात ना, ते तुम्हाला इंटरव्ह्यूला इंग्लिशमध्ये विचारले जातात. आणि जर तुम्हाला इंग्लिश टेकअप करता येत नसेल तर तो इंटरव्ह्यूवर तुम्हाला हिंदीमध्ये समजवतो. ओके? सो दॅट्स वाय आपल्याला काय करायचं? इट्स ओके, मी मराठीमध्ये समजवेन, आपल्याला काहीच इश्यू नाहीये. ओके? बट आपल्याला काय करायचं? तुमची हिंदी आणि इंग्लिश वरती पण काम करायचं आहे. So while teaching maths, I will talk with you in the Hindi, Marathi and English. तीनों लैंग्वेज में हम बातें करेंगे आपसे. तो फिर आपकी क्या होगी? तीनों लैंग्वेज क्या होगी? यहाँ पे इम्प्रूव होगी. म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझी हिंदी ऐकू येते, तुम्हाला माझी इंग्लिश ऐकू येते, मला पण तुमची इंग्लिश हिंदी ऐकू यायला पाहिजे की तुम्हाला समजतंय. ओके? सो आपल्याला 2 नंबरचे सिस्टीम समजले की 1 आहे, 26 आहे. जर हा 1 नंबर आहे तर 1 कसला डिजिट नंबर आहे? इट इज अन सिंगल डिजिट नंबर, राइट? इट इज अन सिंगल डिजिट नंबर. अगर हम 26 ले रहे हैं, 26 इट इज अन 2 डिजिट नंबर. वो सीगल हो गया, सीगल. सीगल? इट्स सिंगल नंबर राइट नाउ. सीगल का स्पेलिंग क्या होता है पता है? सीगल. ए तुम्हाला सीगल माहिती का रे? सीगल, सिंगल. सीगल 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 क्षितिज, सीगल माहिती आहे? नाही. मॅम, अरे. एस काढून ईगल माहितीये, सीगल नाही. अरे एस काढल्यानंतर ईगल. अरे सीगल रे, बगळा. बगळा बघितला असेल की? अरे हा, चोचीत आपण तो चोचीत मासा नाही का पकडत, बगळा. जरा मम्मी पप्पांना विचारा, बघितला असणार. म्हणजे माहिती नसणार की त्यालाच सीगल म्हणतात. ओके, बगळा असतो, बगळ्याला सीगल बोलतो आपण. ओके, म्हणजे सिंगल वरनं हे झालं. ओके, सो तुम्ही नंतर सर्च करा सीगल बगळ्याला काय बोलतो आपण. म्हणजे त्या सीगलला बगळ्यासारखाच तो प्राणी आहे, तो असतो. ओके, सो थोडे थोडे असे वर्ड्स असतात ना जे नवीन असतात, लिहून घेत चला कुठेतरी, म्हणजे तुमचं इंग्लिश तशाने इम्प्रूव्ह होईल. ओके,
सो 2 डिजिट नंबर आहेत आपल्याकडे. ओके, 26 काय झालं, 2 डिजिट नंबर. शिवतेश, मला आता कुठला तरी 4 डिजिट नंबर सांगा. 4 डिजिट नंबर मला हवाय. 2004. 2004. ओके, 2004 हा काय आहे, 4 डिजिट नंबर झाला. उत्कर्ष, 6 डिजिट नंबर सांग. Ma'am, 6 digit. येस, 6 डिजिट. आज माझ्या व्हिडिओला काय व्हायला लागलं काय माहिती, पॉज सारखा होतोय. येस, चल नोट करूया. सांग नंबर्स. Ma'am, 1 lakh. 1 लाख. 1 लाख. ओके, हा काय झाला, 6 डिजिट नंबर झाला, 1 लाख. ओके, या. सो व्हॉट वी आर हॅव्हिंग, 1 लाख झाला, हा काय झाला, 6 डिजिट नंबर झाला. म्हणजे एखाद्या नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला बनवायला झालं तर आपण सिंगल डिजिट म्हणजे 1 डिजिट नंबर बनवू शकतो, 2 डिजिट म्हणजे डबल डिजिट नंबर बनवू शकतो, 3 डिजिट म्हणजे ट्रिपल डिजिट नंबर बनवू शकतो, क्वाड्रॅटिक डिजिट म्हणजे 4 डिजिट नंबर असतात, 5 डिजिट नंबर, 6 डिजिट नंबर, 7 डिजिट नंबर, 8 डिजिट नंबर, n नंबर ऑफ डिजिटचे नंबर आपण बनवू शकतो. बरोबर, आपण कितीही डिजिटचे नंबर बनवू शकतो. एखाद्या नंबर सिस्टीम मध्ये असं कुठं तुम्हाला रूल दिलाय का की तुम्ही फक्त 5 डिजिट पर्यंतच नंबर बनवू शकता? असे कुठे आहे का? शिवतेश, उत्कर्ष, सांगा मला. असा कोणता रूल तुम्ही पाहिलाय? तुम्हाला फक्त 6 डिजिटचाच नंबर बनवायला लागणार, त्याच्यावरती तुम्ही नाही बनवू शकत, असं कुठे लिहिलंय? नाही. नाही, राईट. असे कुठली लिमिट आहेत का आपल्याकडे नंबरचे की तुम्हाला फक्त एवढ्या नंबर पर्यंतच अलाउड आहे, याच्यानंतर तुम्ही बनवूच नाही शकत, असं कुठे आहे का लिहिलेलं? नाही. नाही, राईट. No, ma'am. वी आर नॉट हॅव्हिंग इट, म्हणजे आपल्याकडे नाहीये. म्हणजे आपल्याकडे कुठल्याही नंबरचे आपण नंबर्स बनवू शकतो, कितीही नंबरचे डिजिट्स बनवू शकतो, राईट. सो कितीही नंबरचे आपण डिजिट्स बनवायला झाले तर आपल्याकडे किती बेसिक डिजिट्स असावे? किती बेसिक डिजिट्स असावे लागतील आपल्याला, जेणेकरून आपण कोणताही नंबर बनवू शकतो? माहितीये, जर बेसिक डिजिट झाले आपल्याकडे. Ma'am. येस, येस उत्कर्ष. उत्कर्ष, 1, ma'am. झालं होतं बस. Ma'am, 1. ओके. 1 अगेन. Ma'am, 2, 3, 4. 2, 3, 4. शिवतेश, अकॉर्डिंग टू यू. आणि नंबर्स कोणते? येस सान्वी, तुमचा माईक मला ऑन दिसतोय. Yes, ma'am. हो, चार आहे ना. बेसिक नंबर आहेत का आपल्याकडे? आणखीन नंबर सांगा, जेणेकरून आपण कुठलाही नंबर बनवू शकतो त्या नंबर्स पासून, त्या सिंगल नंबर Ma'am, पासून 9. आपण कोणताही नंबर. येस, 9 आहे, 9. आणखी Ma'am, 9, 6. 6. ओके, 6. 6. ओके, आणखी 5. 5. हा, आणखी 8. 8. आणखी 7. 7. आणखी 7. ओके, 7 लिहिलं. आणखी Ma'am, complete. 0. 0. 0 आहे की संपायच्या आधी एक आहे की, म्हणजे आता 100 झाला. 100 नंबर आहे आपल्याकडे. 100 नंबर आपल्याकडे आहे. 100 कोणत्या नंबर पासून बनलाय या डिजिट्स पैकी? Ma'am, 1 and 0. येस, विथ द हेल्प ऑफ 1, 0, 0 100 बनलाय, राईट. आता सिद्धेश, एक 2 डिजिट नंबर सांगा.
आपल्याला 0 पासून 9 हे सिंगल डिजिट सोडून आपल्याला 2 डिजिट नंबर पाहिजे. असा 2 डिजिट नंबर तुम्ही मला सांगा ज्याच्यामध्ये 0 to 9 हे शब्द आलेच नाही पाहिजेत, हे नंबर आलेच नाही पाहिजे. कोणता नंबर आहे? नो नंबर. येस, 0 to 9 सोडून कुठलाही 2 डिजिट नंबर तुम्ही मला सांगा शिवदेश. 29. 29. ओके. 29 मध्ये 2 आहे, 9 आहे, 2 आहे, 9 आहे. खरं हे तर 2 या लिस्ट मध्ये दिसतात शिवदेश. आपल्याला काय करायचं आहे, या लिस्टला सोडून नंबर बनवायचा. इज इट पॉसिबल? No, ma'am. No possible. No possible. नो पॉसिबल. वाय नॉट पॉसिबल? हे नंबर पॉसिबल का नाहीयेत मला सांगा आता. पॉसिबल नाहीये हे तुम्ही मला सांगितलं, खरं का पॉसिबल नाहीये आता सांगा. But 0 to 9 only number is starting. या म्हणजे फ्रॉम 0 to 9 ओनली वी आर हॅव्हिंग द बेसिक डिजिट नंबर. म्हणजे आपल्याकडे हे काय आहेत, असे बेसिक नंबर आहेत ज्याच्यापासून आपण 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, 5 डिजिट, 6 डिजिट, एनी नंबर ऑफ डिजिट काय बनवतो, नंबर्स बनवतो. म्हणजे कुठलेही नंबर बनवायचे झाले तर या बेसिक डिजिट पासूनच आपण बनवू शकतो. याला सोडून आपण कुठलाही डिजिटचा नंबर नाही बनवू शकत. ओके, यू गेट इट? सो आपल्याकडे काय आहे, हे बेसिक डिजिट्सच आहे आणि हे तुम्हाला लिस्ट डाऊन करायचे. चला लवकर लवकर लिस्ट डाऊन करा. 0 to 9. 0 to 9. 0 to 9 कसले डिजिट आहे, बेसिक डिजिट्स आहेत आपले. Basic digit. बेसिक डिजिट कुठले, 0 to 9. त्याच्यापासून आपल्याला जे वाटेल ती नंबर्स आपण अप टू एनी डिजिट, 6 डिजिट, 5 डिजिट, 8 डिजिट, 10 डिजिट, 11 डिजिट, 20 डिजिट, 30 डिजिट, जेवढे हवे तेवढ्या डिजिटचे नंबर आपण बनवू शकतो. खरं ते नंबर फक्त 0 to 9 पासूनच बनवतो. 0 to 9 ला सोडून कुठलाच नंबर असा नाहीये जो आपण बनवू शकतो. इज इट क्लिअर टू यू? Yes. ओके, इज इट क्लिअर टू यू ऑल? Yes. Yes. ओके, लिहून झालं? Yes? So I will stop it here. Yeah. That's such a wanted आपण इथपर्यंतच बघतोय. नेक्स्ट लेक्चरला काय करायचं आपण ह्याच्या पुढचं पार्ट स्टार्ट करूया. ओके, आपण नंबर्स मध्ये टाईप ऑफ नंबर पाहिलेला आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, ऑफिसच्या नंबरला कॉन्टॅक्ट करून ऑफिसच्या नंबर मधून युट्यूबचे सगळे लिंक घ्या, त्याच्यातून सगळे व्हिडिओज पहा. काय नाही समजलं ते मला विचारा, मग त्याच्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट आपण कॅरी ऑन करू. ओके, टाईप ऑफ नंबर पहा. नाही समजलं काही त्यातलं मला विचारा परत, मी परत तुम्हाला समजावून सांगेन. ओके, मग देन आपण पुढे जाऊ त्याच्यानंतर. ओके, सो तुम्ही सगळेजण जेवण वगैरे करून घ्या. आता जेवला की नाही जेवला? जेवला नसाल राईट? आता जेवण ते करून घ्या, झोपा, सकाळी लवकर वगैरे उठा, थोडा वेळ भेटला बघा, त्याच्यानंतर मग स्कूल वगैरे जे काय ते करा, चांगलं येते. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट, बाय बाय.